नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज होता संडे, तर मी घेतले होते सकाळी सकाळी पोहे बनवायला. कारण मला बरीच कामं होती, थोडं बाहेरही जायचं होतं, त्यामुळे नाश्ता केला तर थोडं लेट जेवण झालं तरी चालेल, म्हणून मी सकाळी सकाळी पोहे बनवले आणि मग नंतर पुढील कामासाठी लागलो. तुम्ही जर माझे शॉर्ट व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला समजेल की मी सतत वेदाला काहीतरी नवीन नवीन आणि हेल्दी देण्याचा प्रयत्न करत असते. तर असंच काही आता पोहे बनवलेत आणि हेल्दी काही नाही, म्हणून मग मी त्याच्यावरती गाजर किसून टाकले आणि नंतर तिने मला विचारलं की हे काय आहे, तर सांगितलं असंच हे स्वीट आहे. मग असं तिला आम्हाला फसवावं लागतं जेणेकरून ती खाते. तर वेदाला ब्रेकफास्ट दिलं, त्याच्यानंतर वेदाचे नेल्स कट करून घेतले. कारण संडे आहे तर पूर्ण आठवडाभर मला टाईम मिळत नाही तर या गोष्टीसाठी, त्यामुळे आज संडे असला की सगळ्यात आधी ही कामं करून घेतो आणि नंतर मग आम्ही बाहेर निघालो. बाहेर आमचं काम होतं तर इतकं जास्त ऊन होतं, त्यात वेदाही आमच्या मागे लागली होती, पण आम्ही तर कसं तरी तिला थांबवलं आणि आम्ही गेलो. येताना मी काजूचे फळं आणि आंबे हे घेऊन आले. तर काजूची फळं मी ह्याआधी कधीच ट्राय केलेलं नाही, तर हे मी पहिल्यांदा खाणार होते. तर मी ट्राय केलं, पण मला ते खाण्याची पद्धतच माहीत नव्हती. पण ठीक आहे, असो, फर्स्ट टाईम ट्राय केलं. जेवण झालं आणि लगेच क्लिनिंग करायला घेतलं, कारण मी जर जेवले आणि त्यानंतर झोपले तर रात्री मला झोप येत नाही आणि दुसऱ्या दिवशी मंडे असतो, मला लगेच सकाळी लवकर जायचं असतं. तर मी जर दुपारी झोपले तर मी रात्री झोपूच शकत नाही. त्यामुळे मी आराम न करता क्लिनिंग करण्याचा निर्णय घेतला आणि हे मी क्लीन करून घेतलं, कारण तसंही ते खूप घाण झालेलं होतं. मला काही प्रत्येक वेळेस हे क्लीन करायला मिळत नाही. मला जेव्हा टाईम मिळतो तेव्हा मी हे करत असते. मी प्रयत्न करते की क्लिनिंग ठेवायचा, पण मी घाईत असते आणि कुठेही वस्तू तशीच वरती न ठेवता तिथे ठेवून देते आणि तिथेच पसारा होतो. मग ठरवलं, चला हे क्लीन करून घेऊया. क्लिनिंग करायला घेतल्यावर मी खूप जोशमध्ये सगळं काढत असते, पण जेव्हा ते सगळं सेट करायची वेळ येते आणि ते संपत नाही, तेव्हा मात्र मला खूप कंटाळा येतो. असं किती जणांसोबत होतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रयत्न करत असते नेहमी सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज ठेवायचा, पण माझ्याच्याने काही ते होत नाही. प्रयत्न करेल पुन्हा व्यवस्थित ठेवण्याचा, बघूया आता कसं होतं. हे सुवर्णप्राशन आहे, तर हे मी माझ्या वेदूला देते म्हणून मी इथे ठेवलेले आहे. तर बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी बॉटल्स हे संपलेले आहेत. तर हे मी स्वतः बनवलेलं आहे आणि मी सेलही करते, तर त्याचा वेगळी बॅच आहे, ही मी इथे ठेवलेली आहे माझ्या वेदूसाठी. तर याच्याविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल, बऱ्याच जणांना माहीत पण असेल, पण जर हवी असेल तर मी याचा एक सेपरेट ब्लॉग बनवेल. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की सुवर्णप्राशनचे फायदे काय असतात, तर तो आपण नक्की बनवू. मी घरी बनवलेला आहे, स्वतः औषधी वापरून बनवलेला आहे. त्यामुळे जर कोणाला हवं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता की आम्हाला हवं आहे, तर मी तुम्हाला देऊ शकते. ठीक आहे. प्लास्टिकची आपली बॉटल आहे आणि याच्यामध्ये ना असे कप्स ठेवलेले आहेत, म्हणजे आपण हे असे ठेवले तर हे पडून जातील. तर माझ्या सासूबाईंनी हे बनवलेलं आहे. हे अशी प्लास्टिकची बॉटल त्यांनी रियूज केलेली आहे. याच्यामध्ये बघा, असं जर आपल्याला कप काढायचा असेल ना तर आपण असं इझिली काढू शकतो आणि हे एकावर एक व्यवस्थित असे राहतात, जेणेकरून हे आता मी असं जरी ठेवले ना तरी हे पडणार नाही. आणि मला यातून कप काढायचा आहे तर मी यातून असं करून असं इझिली काढू शकते. हे बघा, तर ही अशी असं हे DIY माझ्या सासूबाईंनी केलेलं आहे, मी नाही. ठीक आहे, मी करू शकता. तुमच्याकडे जो स्टँड असेल, आमच्याकडे स्टँड आहे पण आमच्याकडे कप पण बरेच आहेत. किती आहेत, हे तर खूप जुने कप आहेत, पण तरी आम्ही आता हे वेदाला पण यूज करतो, कारण की वेदाला याच्यामध्ये पिता येतं प्रॉपर. तर वेदासाठी हे बघा, याच्या मागे पण तुम्ही बघू शकता कपची काहीच कमी नाही. हे बघा, हे मागे सुद्धा असेच ठेवलेले आहेत कप आणि आम्ही हे यूज करतो अधूनमधून, असं नाही की हे फक्त ठेवून दिलेले आहेत. पण हे असे ठेवल्यामुळे एकदम ऑर्गनाईज राहिलेलं आहे. अदरवाईज ते कसं आहे, किती स्टँड लावणार तुम्ही, त्यामुळे असं एकावर एक ठेवलं ना ते छान, ते व्यवस्थित राहतात. तुम्ही करा, तुम्हाला आवडलं असेल तर. असं हे कपाट मी क्लीन करून छान तिथे सगळं लावलं आहे आणि 1 आठवडाभर हे असं छान राहील अशी मी आशा करून पुढच्या कामासाठी लागले.
एवढं झालं की छान गरम गरम स्ट्रॉंग असा चहा घ्यायचा, हे विचार करून माझे हात कसे पटापट चालत होते. आणि असंच मी पूर्ण इव्हिनिंगचं काम हे त्या एका चहाच्या कपासाठी पूर्ण केलं. आणि फायनली हे सगळं मी आवरून शांततेत बसलेच होते. तोच माझी मुलगी, आई मला बाहेर जायचं आहे, आई मला बाहेर जायचं आहे, हे एकच वाक्य ती इव्हिनिंग झाली की माझ्या मागे चालू करते. आणि मला सगळं आवरून तिला न्यावं लागतं खाली खेळायला. रात्र झाली. हे आल्यानंतर युवराज त्यांनी आमच्यासाठी मस्त आईस्क्रीम आणली. सगळा माझा थकवा ही आईस्क्रीम बघून निघून गेला आणि असा माझा छान दिवस गेला.